सांगलीतील पत्रकार नगरासह संजय नगरातील आळ्या मिश्रित पाणी पुरवठ्याच्या विरोधात लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारला जाब। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने सांगलीतील संजय नगर आणि पत्रकार नगरात आळ्या मिश्रित व दूषित गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्याने या विरोधात लोकहित मंचच्या वतीने आज पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांना जाब विचारत दूषित आळ्या मिश्रित पाण्याच्या बाटलीसह निवेदन दिले। या दूषित आळ्या मिश्रित पाण्यामुळे लहान मुलांचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांसह सदर निवेदन देत लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करण्यात यावी, अन्यथा हे दूषित पाणी जबाबदार अधिकाऱ्यांना पाजू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे। यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, अमोल भिसे, राजू शिर्टीकर आदी मान्यवर उपस्थित होते। लोकहित मंच सांगलीच्या वतीने सांगली, मिरज, कुपवाड परिसरामध्ये आळी मिश्रित पाण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता माननीय चिदानंद कुरणे साहेबांना आम्ही निवेदन दिलं। संजय नगर, पत्रकार नगर या भागात आळी मिश्रित पाण्याचा सुरुवात झाली आहे, त्यामुळं नागरिक, लहान मुलं ही आजारी पडत आहेत। याचा आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे की याच्यामुळे साथीचे रोग येऊ शकतात आणि आमच्या या निवेदन दिलेल्या गोष्टीचा विचार करावा, नाहीतर आम्ही या तीव्र स्वरूपाचं इथून पुढं आम्ही आंदोलन करणार नाही। जर हे झालं तर येत्या 2-3 दिवसात आम्ही त्या पाण्याचं अधिकाऱ्यांना पाजू, आम्ही असं लोकहित मंचच्या वतीने इशारा देत आहे।